नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे आदोक्षस व्यंकू महाराजांना सगळं सांगतं की मिटकरचा जीव गेलेला आहे. मीनवाईल श्रीकला हे ऐकून खूप खुश होते. इकडे इंदूच्या मनामध्ये संशय निर्माण होणार आहे की हे सगळं श्रीकलाने तर केलं नाही ना, की याचा आणि तिचा काय संबंध आला. या सगळ्या गोष्टीचा ती बारकाईने विचार करत असते. तिला गोपाळ आठवतो, मोठ्या बाई आठवतात, त्यानंतर विंजे सरकार आठवतोय. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत व्यंकू महाराज आज जात असतात तेवढ्यात तिथे आदोक्षस येतो आणि म्हणायला लागतो, व्यंकू महाराज तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे. तेव्हा ते म्हणतात पहिले तू शांत हो आणि नीट आणि सविस्तरपणे सांग. तेव्हा आदोक्षस म्हणतो तुम्हाला माहिती आहे मला आत्ताच एक न्यूज लागली आहे. तो मिटकर आहे ना, तो पोलीस कस्टडीमध्ये आता राहिला नाही. तेव्हा ते म्हणतात काय झालं, तो पळून तर गेला नाही ना, पण असं कसं तो पळून जाऊ शकतो, नेमकं घडलं तरी काय आहे सांग की आदोक्षस. तेव्हा आदोक्षस सांगायला लागतो व्यंकू महाराज खरं म्हणजे पोलीस कोठडीमध्येच त्याचा जीव गेलेला आहे आणि अजून कोणी नाही तर त्या गुलाब पोलिसाने आहे ना, त्यानेच त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आहेत. तेव्हा ते म्हणतात हे सगळं कसं काय झालं आणि पोलिसांनी त्याच्यावरती का गोळ्या का झाडल्या, नेमकं घडलं तरी काय आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो ते मला सुद्धा माहिती नाही की घडलं काय आहे, पण जे काही आहे ना ते आता हेच दिसत आहे आणि याच्यामुळे आता करिश्माताईची केस आहे ना तिच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन येतील आणि त्या दोघांना या सगळ्या गोष्टीचं थोडं काळजीच वाटत असते. हे सगळं श्रीकला ऐकते आणि म्हणायला लागते जो माझ्या मध्ये येईल ना तो आता आडवाच पडेल, कारण की मी श्रीकला आहे ती हे सगळं करून खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे इकडे इंदूला राहून राहून पोलिसांनी कशी मिटकरवरती गोळी झाडली या गोष्टी आठवतात आणि ती विचार करते हे सगळं का घडलं असेल. तेवढ्यात तिथे एक मोठे साहेब येतात आणि म्हणायला लागतात हे सगळे इथे का जमले आहे आणि तो पोलीस इन्स्पेक्टर कुठे आहे. तेव्हा ते सांगायला लागतात ते तर आतमध्ये आहेत आणि हे सगळे आय विटनेस आहेत त्याच्याचमुळे ते इथे थांबले आहेत. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे त्या इन्स्पेक्टरला बाहेर घेऊन या. जसं गुलाबला बाहेर घेऊन येतात इंदू त्याच्याकडे बघायला लागते पण त्याची नजर एकटक लागलेली असते. तेव्हा इंदू विचार करते हे सगळं काय आहे, हा असा एकटक का बघतोय, ह्याच्या डोळ्यामध्ये जीवच दिसत नाही. तेवढ्यात इन्स्पेक्टर विचारतात तुम्हीच त्या मिटकरवरती गोळी झाडली का. ते लगेच मान हलवून होकार देतात. इकडे त्यांचे प्रश्न उत्तर सुरू असतात पण इंदूच्या मनामध्ये वेगळाच संशय सुरू झालेला असतो. तिला आठवण येतं की मोठ्या बाई ही काही दिवसा पहिले अशाच वागत होत्या, त्यांचं लक्ष कशात तरी लागलेलं होतं आणि त्या माझ्या अंगावरती वार करायला लागल्या होत्या. नंतर तिला आठवतं की तिने गोपाळला विचारलं होतं गोपाळ तू कुठे चालला आहे. तेव्हा गोपाळची नजर सुद्धा अशीच काहीतरी रिॲक्शन देत होती. हे सगळं आठवल्यानंतर ती विचार करायला लागते या सगळ्यामध्ये श्रीकलाचा तर हात नाही ना, याला तिने भूल तर दिली नसेल ना, कारण की यो ज्या प्रकारे बघतोय ना त्याच प्रकारे मोठ्या बाई आणि गोपाळ सुद्धा बघत होता. नेमकं श्रीकला या सगळ्यामध्ये काही इन्व्हॉल्व आहे की नाही. तिच्या मनामध्ये 100 प्रश्न निर्माण झालेले असतात की हे सगळं काय घडलं आहे. दुसरीकडे व्यंकू महाराज म्हणत असतात आता तू गर्भवती आहेस, मग याच्यावर मध्ये तुझ्या बाळावरती खूप छान संस्कार व्हायला पाहिजे. त्याच्याचमुळे आपण दररोज थोडं थोडं का होईना हरिपाठाचं भजन करूया, म्हणजे तुला सुद्धा छान वाटेल आणि तुझ्या बाळावरती सुद्धा खूप छान संस्कार होईल. श्रीकला मान हलवत शांतपणे बसलेली असते पण तिला फारसं काही आवडत नसतं. इकडे व्यंकू महाराज हरिपाठाला सुरुवात करतात. 1-2 ओळी म्हणतात आणि त्यांचं भजन सुरूच असतं. तेवढ्यात तिथे इंदू येते. इंदू तिच्याकडे बघते आणि म्हणायला लागते किती नाटकी बाई आहे ही, माझ्या साध्या भोळ्या व्यंकू महाराजांना स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढणं आहे, खरंच किती मतलबी मुलगी आहे. तेवढ्या श्रीकला इकडे इंदूला आवाज येते आणि म्हणते ताई तुम्ही आल्या आहात का, या ना व्यंकू महाराज मला भजन ऐकवत आहात, तुम्ही सुद्धा ऐका तुम्हालाही छान वाटेल. तेव्हा इंदू बसायला जात असते ते बघता व्यंकू महाराज म्हणायला लागतात आत्तापुरतं बस झालं, मला असं वाटते
भजन ऐकताना आजूबाजूची लोक निर्मळ असली ना की छान वाटतं, म्हणून तेव्हाच भजन व्हायला पाहिजे. आता मी जातो. हे ऐकल्यानंतर इंदूच्या डोळ्यामध्ये टटकन पाणी येऊन जातं. तेव्हा श्रीकला म्हणते, काय हो, तुमचे गुरु तुम्हाला निर्मळ मनाचे नाही म्हणाले, म्हणजे तुम्ही निर्मळ मनाचे नाही आहात का? इंदू तिच्या अंगावरती धावून जातच असते. ते बघता श्रीकला म्हणायला लागते, हे बघा, तुमच्या गुरुजींनी मला ऑलरेडी खूप बोर केलं आहे आणि ऑलरेडी माझं डोकं खूप दुखत आहे. मी एक काम करते, वर जाऊन झोपायला जाते, कारण की मला तुमच्याशी वाद घालण्यामध्ये काळी मात्र इंटरेस्ट नाही. ती लगेच तिथून रागारागात निघून जाते. इंदू रूमच्या आतमध्ये येते आणि ती पूर्णपणे हताश झालेली असते. तेवढ्यात आदोक्षच विचारतो, काय ग, तू तिथे कशी होती? तेव्हा ती म्हणते, अरे मी तिथे गेली होती चौकशी करायला, पण मी जेव्हा हे प्रकरण झालं ना तेव्हा तिथेच उभी होती. तेव्हा तो म्हणतो, तू तुझ्या डोळ्याने सगळं बघितलं का? तेव्हा इंदू म्हणते, डोळ्याने नाही रे, पण मी दुसऱ्या रूममध्ये होते आणि ते त्या दुसऱ्या रूममध्ये होते. पण मला एक समजत नाही, त्या इन्स्पेक्टरने मिटकरला गोळी का झाडली? हे सगळं काय आहे याचा काही अंदाज लागत नाही. तुला खरं सांगू का, तो मिटकर असा वाटत होता की तो शून्यात लागला आहे. तेव्हा इंदूला आठवण येतं की असंच काहीतरी विंजे सरकारांबरोबर सुद्धा झालं होतं आणि ती विचार करायला लागते, हे कोणी केलं असेल? श्रीकलाने तर नाही ना? ती सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करत असते. तेव्हा अधोक्षज म्हणतो, आता हा मिटकर गेला आहे म्हणजे तुझ्यासाठी केस अजून कॉम्प्लिकेटेड होईल ना? तेव्हा इंदू म्हणते, हो, आता मला मोहितरावाचा खुनी जो कोणी आहे ना ते पुन्हा नव्याने शोधायला लागेल, पण यासाठी सगळ्या गोष्टी बारकाईने बघायला लागतील. इंदू सगळ्यांचा विचार करते आणि लगेच त्याच्यावरती प्लॅनिंग सुरू करते. दुसरीकडे व्यंकू महाराज म्हणत असतात, आपल्याला श्रीकलाकडे लक्ष द्यायला पाहिजे, तिला अशी चक्कर येणं चांगली गोष्ट नाही आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, बरोबरच आहे, आपल्याला तिला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे, लवकरात लवकर तिला आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, बरोबर आहे, आपण तिला दवाखान्यात न्यायलाच पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, गेल्या वेळेला तिची सोनोग्राफी सुद्धा राहिली, ते म्हणजे मोठ्या बाईंमुळे. मोठ्या बाईंनी ते काळ्या मण्यांचं काहीतरी काढलं, त्यामुळे तिची सोनोग्राफी राहिली. पण आता मला असं वाटते आपल्याला तालुक्याला जाऊन तिचं चेकअप करून घ्यायला पाहिजे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ, आपल्याला श्रीकलाची काळजी घ्यायची आहे, कारण की तिची जबाबदारी आपल्या दोघांवरतीच आहे. मग दुसऱ्या कोणावरती जबाबदारी न टाकता आपणच आपली जबाबदारी पार पाडायला पाहिजे आणि मला असं वाटते आपण दोघंच हे काम करू शकतो. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, तुम्ही एक काम करा, ते तालुक्याचे डॉक्टर आहेत ना त्यांचा नंबर काढा, म्हणजे आपण त्यांची अपॉइंटमेंट घेऊन श्रीकलाला त्यांच्याकडे दाखवायला जाऊ. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, लवकरच मी या गोष्टी करतो. त्या दोघांची श्रीकलाला दवाखान्यात नेण्याची जोरदार प्लॅनिंग सुरू झालेली असते. तर दुसरीकडे इंदू इकडे मोठ्या बाईंना सांगत असते, तो इन्स्पेक्टर आहे ना तो एकदम शून्यात बघत होता. तुम्हाला आठवतंय का, काही दिवसा पहिले तुमच्यावरती श्रीकलाने जेव्हा तुम्हाला चहा दिला होता तेव्हा तुमची अवस्था ही असंच काहीतरी झाली होती. तेव्हा त्या विचारतात, पण मला एक सांग, श्रीकलाचा आणि त्या इन्स्पेक्टरचा काय संबंध आला? त्यांचा या दोघांशी काही रिलेशनच येत नाही आणि श्रीकला त्याला का ते सगळं नशेबिशे देईल? मला खरंच काही आयडिया लागत नाही आहे का? फक्त तुला वाटते असं नसतं ना ग इंदू? तेव्हा ती म्हणते, तसं नाही मोठ्या बाई, पण मला डाऊट आहे हो. तेव्हा ते म्हणतात, हे बघ, तुझी बोरं गोड आणि माझी बोरं खारट असं होत नाही, काहीतरी ताळतंत्र तर लागायला पाहिजे. मला एक सांग, जेव्हा तू करिश्माची केस स्टडी करत होती तेव्हा श्रीकला आणि त्या इन्स्पेक्टरचा किंवा मिटकरचा काही संबंध येत होता का एक दुसऱ्याशी? तेव्हा ती म्हणते, नाही मोठ्या बाई, संबंध तर काहीच येत नव्हता, पण तरी सुद्धा मला डाऊट आहे, काहीतरी नक्की बिनसते जे आपल्याला अजून कळत नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, काहीतरी असेल, पण काय असेल हे शोधणं गरजेचं आहे ना? तेव्हा ते म्हणते, हे बघा, तुम्हाला आठवतंय का, विंजे सरकारांच्या बाबतीतही तेच झालं होतं आणि तुम्हालाही आठवतंय ना की गोपाळ कसा एकटक बघत राहायचा, तसंच काहीतरी झालं आहे. श्रीकलानेच याच्यामध्ये काहीतरी केलं असेल. तेव्हा मोठेबाई म्हणतात, जर तिने काहीतरी केलं असेल ना तर आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. तेव्हा इंदू म्हणते, हो मोठेबाई, मी तर आता त्या सगळ्या गोष्टींचा शोध लावेल म्हणजे लावेल. मोहितरावाचा कोणी खून केला आहे हे शोधणं गरजेचं आहे. तेव्हा मोठेबाई म्हणतात, पण श्रीकलाला
झाला त्याला हे सगळं करून काय फायदा होणार आहे, मिटकर मरून श्रीकलाचा काय फायदा असेल याचाही विचार कर ना. तेव्हा ती म्हणते ते तर मला माहिती नाही की काय फायदा असेल, पण मला असं वाटते काहीतरी नक्की आहे जे आपल्यापासून राहत आहे आणि ते शोधणं गरजेचं आहे. थोड्या वेळानंतर इंदू इकडे झोपी गेलेली असते. तिला पुन्हा श्रीकला आठवते की श्रीकलाने कसं घरातून पोथ्या फेकल्या आणि त्यानंतर सगळ्यांना घराबाहेर काढत ती म्हणत असते की हे आता माझं घर आहे आणि दिग्रसकरांना बर्बाद करण्याचा जो काही माझा डाव होता ना तो आता पुरता यशस्वी झाला आहे. ती खूप खुश झालेली असते. इंदू पटकन झोपेतून उठते आणि म्हणायला लागते हा स्वप्न मला पुन्हा पडला आहे, म्हणजे कसले तरी हे संकेत आहे काहीतरी अघटित होणार आहे ज्यामुळे हे स्वप्न मला पुन्हा पडलं आहे. विठुराया तू पाठीराखा आहेस, प्लीज माझं रक्षण कर. हे सगळं झाल्यानंतर इंदू लगेच पाणी प्यायला किचनमध्ये जाते. ती पाणी पिते आणि वापस जायलाच लागलेली असते. तेवढ्यात तिचं लक्ष जातं श्रीकला कोणाशी तरी बोलत आहे. इंदू तिला लांबून बारकाईने बघत असते. श्रीकला आणि रत्नाच्या इकडे गप्पा सुरू असतात. तेवढ्यात श्रीकला मागे आगे वळखते आणि बघायला लागते कोणी बघत तर नाही ना. इंदू लगेच चोरून चोरून तिला बघायला लागलेली असते. श्रीकला म्हणत असते काय ग तू माझं काम केलं ना, या कामाशिवाय माझ्या गोष्टी होऊ शकत नाही. रत्ना लगेच तिच्या हातामध्ये अर्क ठेवते. तेव्हा इंदू विचार करते या बाईने हिला दिलं तरी काय आणि ही बाई कोण आहे. तेवढ्यात श्रीकला म्हणत असते बरं झालं तू अर्क आणला, आता या अर्कामुळे माझ्या गोष्टी सोप्या होतील, नाहीतर हे पोटोशी असण्याचं नाटक आहे ना ते माझ्या अंगलटी आलं आहे. ती शकुंतला आणि तो व्यंकू आहे ना ते दोघंही मला काही एकटं सोडत नाही, म्हणून तर माझं डोकं पायावरती पडला आहे असं काहीतरी झालं आहे. तेव्हा ती म्हणायला लागते हो पण तरी सुद्धा हे जपून वापर. तेवढ्यात इंदू विचार करते ही बाई कोणासारखी दिसते. तिला आठवण येतं की मंदिरामध्ये सुद्धा अशाच बाईशी माझी टक्कर झाली होती. ही तीच तर बाई नाही ना. ती कन्फर्म झालेली असते की ही तीच बाई आहे. तेवढ्यात श्रीकला इकडे म्हणायला लागते हे बघ रत्ना आता तू व्यवस्थितपणे जा आणि अर्काचा पुरवठा करत राहा. तेवढ्यात तिचं लक्ष जातं की हे सगळं काय आहे, तुझ्याकडे सुरा काय आहे. तेव्हा रत्ना सांगते अगं तुझ्या इकडे येणं म्हणजे रिस्की सौदा आहे आणि त्याच्यासाठी मला स्वतःचं रक्षण तर करायलाच लागेल ना, म्हणून हे मी सगळं ठेवते ग. तेव्हा ती म्हणते ठीक आहे तुला तुझं प्रोटेक्शन करणं गरजेचं वाटते ना मग कर, माझी काही हरकत नाही, पण आता तू इथून निघ. लगेच इंदू तिथे मागे लपते. तेवढ्यात श्रीकला आतमध्ये येते आणि आजूबाजूला बघते की कोणी नाही आहे ना. ती दार बंद करून तिथून निघून जात असते. इंदू लगेच तिथून बाहेर निघते आणि घालवारपणे बाहेर येत असते. तेवढ्यात रत्ना इकडे तिच्या धुंदीमध्ये चालत असते. तेव्हा ती म्हणते खरं म्हटलं या श्रीकलाला यावेळेला मी अर्क तर दिला आहे पण पैसे घेतले नाही. या गोष्टी फुकट होत नाही, तिच्याकडून मला पैसे घ्यायलाच लागते. तिचं बडबड सुरूच असते. तेवढ्यात मागून दोन हात येतात आणि अक्षरशः रत्नाचा गळा धरतात. रत्ना प्रयत्न करत असते की कसं बसं तो हात बाजूला करावा, पण तो हात अजून कोणाचा नाही तर इंदूचा असतो. इंदू तिला घट्ट पकडते आणि तिचा चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात रत्ना ही पुरेपूर जोर लावते आणि इंदूचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. इंदू कसं बसत तिला जखडून ठेवण्यावरती असते. तेवढ्यात रत्ना तिचा हात असा पिरगळते आणि तिला खाली फेकून तिथून पळून जायला लागलेली असते. इंदू लगेच जोरात म्हणते ए थांब ग. इंदू लगेच तिचा पाठलाग करायला लागते. तेवढ्यात रत्नाचा पाय इकडे बैलगाडीमध्ये अडकतो आणि रत्ना खाली पडते. इंदू लगेच तिच्या पायावरती पाय ठेवते आणि जोरात पिरगळते की हिला आता उठता येता कामा नये. तेवढ्यात इंदू तिला पुन्हा खाली जाऊन पकडते आणि कसं बसं तिच्या चेहऱ्यावरचा मास्क पुरेपूर काढण्याचा प्रयत्न करत असते. रत्ना ही तिला पुरेपूर पलट उत्तर देत असते की आता मी हिला सोडतच नसते. तेवढ्यात इंदू सुद्धा पुन्हा तिचा ऑलमोस्ट मास्क काढून टाकलेलं असतं. त्या संधीचा रत्ना फायदा घेते आणि इंदूच्या हातावरती सुराने वार करत तिथून फसार होऊन जाते. तेव्हा इंदू म्हणते आता पळाली पण मी तुला लवकरच पकडून राहील. इंदू अक्षरशः चिडून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत मोठ्या बाई इकडे इंदूच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात मला असं वाटते तुला आठवतंय का मी ती एक बॉटल बद्दल बनाली होती
ती स्कूपी त्याच्यामध्ये ते काही असेल ना द्रव्य, तीच तिने पाजून सगळ्या गोष्टी केल्या नसतील ना, काय माहिती त्याच्यामध्ये काही ना काही नक्कीच असेल जे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. तेव्हा इंदू म्हणते जर असं असेल ना तर मोठ्या बाई आपल्याला श्रीकलाकडे लक्ष द्यायला पाहिजे. इकडे श्रीकला अर्काची बॉटल लपवायला चाललेली असते. तेवढ्यात मोठ्या बाई अलगदपणे तिथे येतात आणि हल्लू बघतात की बाबा नाही, ही श्रीकला काहीतरी करते. मोठ्या बाईंचं लक्ष जाईल म्हणून मोठ्या बाई जोरात हाक मारतात श्रीकला अक्षरशः घाबरते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता मोठ्या बाईंना अर्कावरती पूर्ण संशय तर आला आहे. खरंच त्या श्रीकलाचा अर्क तिच्यावरतीच वापरू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.